नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. बरेचदा आपण बघितले असेल की जनावर, मग ते गाय असो, म्हैस असो, बैल असो, तर वारंवार हे आपल्या शिंगाला भिंतीवर मारत असते किंवा मागच्या पायाने सारखे तिथे खाजवण्याचा प्रयत्न करतो किंवा जी त्याची चाऱ्याची गव्हाण असते त्या गव्हाणीवर सारखे आपल्या शिंगाला आपटत असतो. तर अशा प्रकारची समस्या खूप साऱ्या जनावरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि बरेचदा या सगळ्या लक्षणाबरोबर कधीकधी ते जनावर सारखे त्याची मान हलवत असते. तर अशा वेळेस नेमके आपल्याला काय उपचार करायला पाहिजे हे पशुपालकाच्या लक्षात येत नाही. तर सारखी मान हलवणे हे वेगळ्या कंडिशनचे लक्षणे असू शकतात आणि शिंगाला कंटिन्युअस एखाद्या भिंतीवर मारणे किंवा गव्हाणीवर मारणे किंवा चरायला मोकळे सोडल्यानंतर जाऊन जर एखादे झाड दिसले तर त्या झाडाला सुद्धा तो आपले शिंग जे आहे ते मारत असतो. तर ही जर लक्षणे आपल्याला आपल्या जनावरांमध्ये आढळत असेल तर त्याचे आपण नेमके काय उपचार करायला पाहिजे, ते कशामुळे होऊ शकते आणि हा काही सिरियस प्रॉब्लेम आहे की कशाच्या कमतरतेमुळे किंवा साध्या औषधाने दुरुस्त होणारा हा प्रॉब्लेम आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणजे जर तो सिरियस प्रॉब्लेम असेल आणि त्याच्या उपचारासाठी जर आपण वेळ केली तर ते त्या जनावराच्या जीवासाठी घातक ठरू शकते आणि त्या पशुपालकाला सुद्धा नुकसानीचे ठरू शकते. तर नेमके काय कारण आहे आणि यावर आपण काय उपचार करायला पाहिजे, आपण स्वतः त्याचे कसे निरीक्षण करायला पाहिजे, हे सुद्धा मी आपल्याला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळत राहील. तर जसे की आपल्या गायीमध्ये, म्हशीमध्ये किंवा बैलामध्ये जर जनावर बांधून असताना ते सारखे मागच्या पायाने जर एखाद्या शिंगावर मागच्या पायाच्या खुरेने मारत असेल किंवा खाजवल्यासारखे करत असेल, बाजूच्या भिंतीवर जर ते शिंग आपटत असेल, गव्हाणीवर शिंग आपटत असेल, तर अशा वेळेस आपण नेमके काय उपचार करायला पाहिजे. तर हा प्रॉब्लेम जो आहे तो कॉमनली आपल्याला आढळून येतो तो एंडोपॅरासाइट आणि इक्टोपॅरासाइटमुळे. कधीकधी फक्त एंडोपॅरासाइट झाल्यामुळे सुद्धा होऊ शकते, कधीकधी एक्टोपॅरासाइटमुळे सुद्धा होऊ शकते, तर कधीकधी दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे सुद्धा होऊ शकते. तर अशा वेळेस आपल्याला त्या जनावराची डिवर्मिंग करून घेणे गरजेचे आहे. तर मार्केटमध्ये आपल्याला जसे की फेनबेंडाझोल आणि आयव्हरमेक्टिनचे कॉम्बिनेशन असलेल्या 1.5 ग्रामच्या आणि 3 ग्रामच्या बोलस उपलब्ध आहेत, जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता. तर जनावर जर मोठे असेल, म्हणजे जवळपास 500 किलो जर वजन असेल तर 3 ग्रामची बोलस देऊन त्याची आपण डिवर्मिंग करू शकतो. किंवा जनावराची साईज जर मीडियम असेल, म्हणजे 250-300 किलोच्या जवळपास असेल, तर अशा वेळेस 1.5 ग्रामची बोलस देऊन आपण त्याची डिवर्मिंग करून घेऊ शकतो. आणि डिवर्मिंग कधीही सकाळी उपाशापोटी करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याचा औषधाचा जो प्रभाव आहे तो चांगला आपल्याला पाहायला मिळतो, त्याचा इफेक्ट चांगला पाहायला मिळतो. आणि याच्या व्यतिरिक्त आपण त्याला आयव्हरमेक्टिनचे इंजेक्शन सुद्धा लावू शकतो. तर हे इंजेक्शन आपल्याला 1 ml पर 50 kg बॉडी वेट या हिशोबाने सपकट लावायचे असते आणि इंजेक्शन आपण त्याला 15 दिवसाच्या नंतर रिपीट सुद्धा करू शकतो. तर याच्या व्यतिरिक्त कधीकधी काय होते की जनावरांमध्ये आपल्याला शिंग आपटण्याबरोबरच ते जनावर कधीकधी सारखे मान सुद्धा हलवत असते, कान सुद्धा हलवत असते. तर अशा वेळेस या व्यतिरिक्त आपल्याला काही इतर बाबीकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे असते. तर अशा वेळेस त्या जनावरांमध्ये एक तर इयर इन्फेक्शन असू शकते, म्हणजे त्याच्या कानामध्ये काही इन्फेक्शन झालेले असू शकते. तर आपण यावेळेस त्याच्या कानाचे निरीक्षण करणे गरजेचे असते. त्याच्या कानामधून काही डिस्चार्ज येत आहे का, ब्लड येत आहे का,
पस येत आहे का किंवा त्याच्या कानामधून आपल्याला घाण वास येत आहे का हे बघणे गरजेचे असते. असे जर आपल्याला आढळले तर आपण जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता, हा ओटेक एसी निओ नावाचा ड्रॉप आपल्याला मार्केटमध्ये मिळतो. तर याचे 5-5 थेंब आपण दिवसातून 2 वेळा टाकले तर हा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो. आणि याने जर प्रॉब्लेम व्यवस्थित झाला नाही तर त्वरित आपण आपल्या डॉक्टरांकडून त्याची योग्य ती ट्रीटमेंट करून घेणे गरजेचे आहे. आणि याचबरोबर जनावर शिंग तर खाजवत असेलच, म्हणजे शिंग आपटत असेल भिंतीवर वगैरे, झाडावर वगैरे, आणि मान जर सारखी सारखी हलवत असेल, कान हलवत असेल, तर यावेळेस त्या जनावरांमध्ये पुन्हा एक पॉसिबिलिटी असू शकते, ती म्हणजे हॉर्न कॅन्सरची. खास करून ते जनावर जर बैल असेल, त्याचे खच्चीकरण झालेले असेल, तर यावेळेस हा जो धोका आहे तो जास्त असू शकतो त्याच्यामध्ये शिंगाचा कर्करोग असण्याचा. तर अशा वेळेस आपण त्याच्या शिंगाचे सुद्धा निरीक्षण करणे गरजेचे असते. जसे की त्याच्या शिंगाचा जो बेस आहे तर तो वाढला का हे बघणे आपल्याला गरजेचे असते. त्या बेसमधून काही डिस्चार्ज येत आहे का हे बघणे गरजेचे आहे, किंवा त्याच्या शिंगाची जी पोझिशन होती ती पोझिशन बदलत आहे का हे सुद्धा बघणे गरजेचे असते. आणि असे जर काही आपल्याला आढळले तर आपण त्वरित आपल्या पशुवैद्यकाकडून त्याची ट्रीटमेंट करून घेणे गरजेचे आहे. तर अशा प्रकारे जर जनावर सारखे सारखे मान हलवत असेल किंवा आपले शिंग हे भिंतीवर किंवा ज्याला आपण इनॅनिमेट ऑब्जेक्ट्स म्हणतो, भिंतीवर, गव्हाणीवर किंवा एखाद्या अँगलवर, झाडावर जर शिंग घासत असेल, मागच्या पायाने शिंगाला खाजवत असेल, तर आपल्याला बरेचदा लक्षात येत नाही की नेमका शिंगाचा प्रॉब्लेम आहे की कानाचा प्रॉब्लेम आहे की जनावराला काय झाले आहे. तर अशा वेळेस आपण त्याच्या कानाचे निरीक्षणही करून घेणे गरजेचे आहे, शिंगाचे पण निरीक्षण करून घेणे गरजेचे आहे, म्हणजे त्याचे योग्य प्रकारे आणि वेळेत निदान होईल. आणि जनावराला जसा की जो सिरियस धोका असतो, जसा की हॉर्न कॅन्सर पासून होऊ शकतो, तर हे गोष्टीसुद्धा आपल्याला रूल आउट करता येईल आणि त्याची वेळेत ट्रीटमेंट होईल आणि आपले जे होणारे नुकसान आहे त्याला आपण टाळू शकतो. धन्यवाद.